तालुक्यातील खंडबारा पोटनिवडणुकीत एकता विकास पॅनलचा ऐतिहासिक विजय। दीपाली गावित 1100 मतांनी विजयी। नवापूर तालुक्यातील खंडबारा ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी झालेल्या प्रतिष्ठेच्या पोटनिवडणुकीत स्वर्गीय प्रकाश अण्णा चौधरी यांच्या आशीर्वादाने एकता विकास पॅनलने आपला झेंडा फडकवला। या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते। यामध्ये एकता विकास पॅनलच्या उमेदवार दीपाली जगदीश गावित यांनी तब्बल 1100 मतांचे भव्य मताधिक्य मिळवून सरपंच पदावर आपला ताबा मिळवलाय। नवापूर तालुक्यातील राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या खंडबारा गावात ही निवडणूक अत्यंत चुरशीची ठरली। जागेच्या अतिक्रमणाच्या कारणास्तव अविनाश गावित त्यांचे सरपंच पद रद्द झाले होते। मात्र त्यांनी खचून न जाता तितक्या जिद्दीने आपल्या भगिनी दीपाली गावित यांना निवडणूक रिंगणात उतरवले होते। एकता विकास पॅनलच्या माध्यमातून अविनाश गावित यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती, ज्याला जनतेने भरभरून प्रतिसाद दिला। या शानदार विजयानंतर अविनाश गावित यांनी जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे आणि नवापूर तालुक्याचे खंबीर नेतृत्व भरत गावित यांचे आभार मानले। स्वर्गीय प्रकाश अण्णा चौधरी यांच्या आशीर्वादाने आणि नेत्यांच्या मार्गदर्शनामुळेच हा विजय खेचून आणला असे त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले। या निकालामुळे खंडबारा परिसरात एकता विकास पॅनलच्या समर्थकांनी गुलालाची उधळण आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत मोठा विजयोत्सव साजरा केला। या विजयाने नवापूर तालुक्यातील राजकीय वर्तुळात एकता विकास पॅनलचा दबदबा पुन्हा एकदा सिद्ध झालाय। ब्युरो रिपोर्ट, नवापूर गर्जना न्यूज चॅनल नेटवर्क। गाव उभं राहिलं कारण की ही निवडणूक संपूर्ण गावाची प्रतिष्ठेची होती। ही सीट स्वर्गवासी प्रकाश अण्णा चौधरी यांच्या एकता विकास पॅनल तर्फे आमच्या ताई दीपाली जगदीश गावित यांनी उमेदवारी केली होती आणि ही लीड 1100 वोटिंगने निवडून आली। आणि आमचे नेते आदरणीय भरतदादा गावित साहेब, तसेच आमचे जिल्हाध्यक्ष अभिजितदादा मोरे साहेब, तसेच संपूर्ण खंडबारा ग्रामस्थांचे मी मनापासून आभार मानतो। आणि हा गोल लोकशाहीचा आहे, कारण की सत्य हे परेशान होत आहे पण पराजित नाही होत आहे।